जुलै 2017 निर्णय दिला होता की 31 डिसेंबर 2019 पर्यंत जे बोगस आदिवासी आहेत त्यांना काढून मूळ आदिवासींची भरती करा। बरोबर का? बरोबर। भरती आतापर्यंत झाली नाही आणि महाराष्ट्र सरकार म्हणते की 6000 पदाची भरती केली। कुठे भरती? कुठेच नाही। 1343 पदाची भरती आहे, फक्त 1343 आणि महाराष्ट्र सरकार म्हणते की 6000 भरले। फडणवीस म्हणतात की 6860 फक्त आता बाकी आहेत आणि आम्ही माहितीचा अधिकार टाकल्याप्रमाणे आम्हाला दिसून आलं की 1353 पद भरते जे आदिवासींच्या आरक्षित पद आहे। सार्वजनिक विभागातल्या आदिवासींच्या आरक्षित जागा 29 जागा गायब झाल्या। ते म्हणतात की इथे जागा पाहिजे आदिवासींच्या। त्याचबरोबर आपले जे आदिवासी कार्यालय क्षेत्र आहेत नागपूर, ठाणे, अमरावती, नाशिक या 4 कार्यालय क्षेत्राच्या अंडरमध्ये 30 प्रकल्प कार्यालय येतात। या आदिवासी प्रकल्प कार्यालय आहेत त्याच्यामध्ये गटचे 4440 पद आहेत रिक्त। आम्ही ज्यावेळेस तिथे जीवाला जातो, जातपत्र करायला जातो, आम्ही तिथे बघतो सगळे कंत्राटी भरले आहेत। म्हणजे आपली जागा कोणी घेऊन द्या कंत्राट म्हणजे सरकारने भरली त्या कंत्राटाबद्दल आपल्याला काही नाही आणि सरकारच्या कंत्राट भरते आमची 4440 पदाची भरती झाली पाहिजे। फडणवीस विधानसभेमध्ये म्हणतात गुलाबाची 5 महिने असं फडणवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या लाडक्या बहिणीला माझ्या आईला 2000 रुपये देतो पण माझ्या बहिणीला या देखील रुपये भेटत नाही, माझ्या आईला सुद्धा भेटत नाही। त्याचबरोबर माझ्या बापाला माझ्या शेतकरी बापाला माझ्या काकाला माझ्या मामाला म्हणले होते तुमचा 7-12 कोरा करतो, तुमचं शेतकरी सगळं कर्ज माफ करतो। पण आज आम्ही बघतोय निवडणुका होऊन 10 महिने होणार 5 महिने होतात त्याचं आश्वासन सुद्धा नाही। काही लोक आम्हाला म्हणतात की तुमचं शर्ट तुमचे प्लॅन तुमचे बुद्ध तुमचा मोबाईल हे काही विशिष्ट लोकांचं आहे, हे मोदींचं आहे, हे मोदींची देण आहे असं म्हणतात। मग आपल्याला कृषी आश्वासन त्यांनी दिले म्हणजे याच्या अधिकारात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत मित्रांनो। त्याच्या आचारसंहिता लागली म्हणजे काही होणार नाही। त्याच्यामुळे आपण जे आंदोलन आज काढले ते आमच्या आपल्या मागण्या आहे की 45 दिवसामध्ये आमची पदभरती झाली पाहिजे। आदिवासी विद्यार्थ्यांची 12520 पदाची भरती असेल, आरोग्य विभागातील 1541 पदाची असेल, सार्वजनिक विभागातील 29 पदे असतील आणि आमच्या आदिवासी कार्यालयामध्ये 4440 पद भरती असतील आणि विशेष पद्धती आहे की आम्हाला 45 दिवसामध्ये पूर्ण पाहिजे। 150 दिवस नको, 150 दिवस म्हणजे झालं तुमचं संपलं। कारण स्थानिक स्वराज्य संस्थेचं निवडणूक झालं की तुम्हाला कोणी भेटणार नाही, तुमचा कोणी